अरे मी आलाय आजी पानवडीला जायचं. शेवटी मी तुम्हाला घेऊन आलो या लोकेशन वरती. माझ्यासोबत तुम्हाला मी सांगितलेलं 2 जण आहेत, एक आनंद आणि एक चेतन. जर तुम्हाला या लोकेशनला यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनल वरती नवीन असेल तर आयडीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर भरपूर दिवस झाले मी घरी बसून तर लय बोर झालो होतो. तर आज मी असा विचार केला होता, आज आपल्याला कुठं ना कुठं तरी बाहेर जायचंच आहे. म्हणून मी या दोघांना बोलून घेतलं आणि ह्याला म्हणलं लोकेशन सांगा, आज आपण कुठल्या तरी लोकेशनला जाऊ. तर याने मला एक असं लोकेशन सांगितलं, आपण ते त्यालाच विचारू. आज आपण सासवड इथं पानवडी लोकेशनला जाणार आहे, जे की सासवडचं ठिकाण आहे. त्या लोकेशनला भरपूर तिथं काहीतरी धबधबा आहे, खेकडे इकडे असं काय 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 मला एक जण सांगत होता. एकदा जाऊन ये. लोकेशन एवढं मस्त आहे ना, एकदा आपण जाऊ तिथं गेल्यानंतर तुला समजेल नक्की काय विषय काय नाही. तर आता आम्ही तिथं जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर नवीन असेल तर आयडीला बघितलेलं भारी वाटतंय. सांगण्यापेक्षा डोळ्याने बघितलेलं भारी वाटतं. जर या आयडीवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अरे किती लांब आहे अजून? असेल एक 12-13 किलोमीटर आसपास असेल. म्हणजे अजून 12-13 किलोमीटर जायचंय. तिकडेच आहे का पानवडी? हा, तिकडे पानवडीला जायचंय भाई. नेमका पाऊस चालू झाला, बघू शकता तुम्ही. आम्ही थांबलो इथं झाडाखाली, पण झाडाचा पण पाऊस जास्त पडायला लागलाय. सवय लागली नाही यातला. बांधारा बिंधारा दिसला ना डायरेक्ट टाकतात. अरे लोकांनी नावच दिलंय तुम्हाला खेकडा गँग म्हणून. द्या ना सोडून, आपलं लोकेशन नाव आहे. काय पडलं कुठं मोबाईल बघतो तो. तिथं सवय लागली हात घालायची. हा घाट आहे मागचा. आता आम्ही चाललो होतो पानवडीला, पण हा घाट बघून आम्हाला जरा थोडी वेगळी आठवण आली. कुठली रे? आज सेम आपण ज्यावेळेस वेल्ल्यात चाललेलो ना, हा त्या टायमिंगचा ह्याला ते पाण्यातलं मंदिर कोणतं? भोरगावचं कांबरेश्वर. कांबरेश्वर. हा कांबरेश्वरला आता सेम आहे, सेम. पण आहे ना, पण हे खरंच लोकेशन आम्हाला पहिलं वाटलं जरा जवळ आहे, पण नाही, खूप लांब आहे लोकेशन. आपल्या इकडनं तर लांब आहे, सासवडवाल्यांसाठी जवळ आहे. जरा यातून काळजीपूर्वक आहे. तर असं कधीतरी बाहेर आलेलं येत जावा, असं हिंडत जावा. लोकेशन जरा चांगलं वाटतंय, सकाळ झाल्यासारखं वाटतंय. प्लस ही बैल एवढी भारी दिसतात ना इकडनं वरनं. ते किल्ल्यावरती ठेवतात माहितीये का, एखादा किल्ला असतो त्याच्यावरती छोटी छोटी दिसतात. सेम सेम तसंच दिसतंय, काहीच फरक नाही. इथं पण आहे, तिथं पण आहे. भारी वाटतं जरा असं फिरत जावं रे. काय तुम्ही घरी बसून काय करणार आहे? ज्याला काम धंदे तो काम धंदे करतो. आमच्या सारखे आहेत ते ब्लॉगिंग करतात. तर आलो आपण. तो ना तो वरनं तिकडनं दाखवता येईल तो पानवडीचा घाट, जो आता तुम्हाला ह्याच्या अगोदर दाखवला ना, तिथनं आलोय खाली. पण तिथं गाडी लावायला जागा नाही. जर समजा तुम्ही आले तर जरा व्यवस्थित या दरी टाईप आहे सगळं. असं लोकेशन तर भारी, एक नंबर. कसं आहे ना, बरोबर मध्ये काय नांगे शेल. ते लोकेशन कुठेच म्हणले बाबा तुम्ही? कसं जायचं तिकडं? ते तुम्ही पानवडीचा जो आहे जो धबधबा त्या साईडला मेन रोडने पुढे सरळ. म्हणजे इकडं नाही आहे का? चला काढा गाडी. कारण की रस्ते जरा एवढे खास नाहीये जास्त. असे लेफ्ट साईडला जरी विहीर नाही का, व्यवस्थित तोल जर गेला तर घरच्यांना शोधायला बी यायला वेळ लागतो. फक्त यात सावधान मध्ये या. मोठी गाडी तर आणूच नका. आले तर टू व्हीलर वरती या. मस्त असं कडकडीने निघायचं. आजी
पानवडीला जायचा रस्ता भाई जो हा समोर बसलाय त्याच्यामुळे आम्ही स्टेबल आहे. भाऊ जर सरकला तो जण पण हवेली डायरेक्ट आम्ही गायब आहे. कारण पुढचा 1 किलोचा मधला पाऊस आणि मी आज पाऊस आहे. फाशी घेतलेली दिसतो. कुठं रे वल्ली काहीतरी शॉर्ट समजा फाशीच घेतलेली दिसते रे बहुतेक. आम्ही इकडनं येत होतो तर समोर असं वाटतं फाशी घेतली कोणीतरी. बहुतेक फाशीच आहे रे ती. अरे नाही काय ते हे आम्हाला फाशी नाही रे. काय ते बुजगाव नाही. बुजगाव ना भातावर पक्षी बसून चल. असं वाटतं फाशीच घेतली. भाई, हा जो एक्सप्रेस हायवेच म्हणू एक प्रकारे तिकडनं ज्यावेळेस लाईट पाडणार ना समोर इकडं तर दारोजा होणार. 100% अटॅक आहे. अटॅक नाही तर दारोजा होणार डायरेक्ट. म्हाताऱ्याने आपल्याला गटवलं तर 100% आहे भाई. पण कारण नाही एवढं लांब आलं लोकेशन काय आपल्याला भेट नाही. असं नाही का आपली कांदा लसूण चटणी असतं ना ते गाव टाईपचं मटणाचं नाही बोलत नाही. भाकरीचं बोलतोय काय म्हणलं त्या एका आजीने विचारलं होतं लोकेशन आम्हाला माहित नव्हतं म्हणून त्या आजीने इथं पाठवलं आम्हाला हे धबधब्याचं लोकेशन. पण हेवाला नाहीच आहे आम्हाला जिकडे जायचं तेव्हाला लोकेशन नाहीच आहे आणि इथं नेटवर्क पण नाही. ते माहिती आहे आपल्याला लोकेशन पण विचारल्यासारखं थोडं झालं कारण गुगल मॅप पण चालत नाही इथं. बघू तरी पण तुम्हाला मी दाखवणार तो लोकेशन कुठे आहे. फुल दाट शक्यता आहे गुडघे घासाची. कारण भाऊ आज चिडलाय. हे बघितलं का अशी झोपू झोपू गाडी झोपवायचं सोडा. भाऊ नुसता असं एवढा वाकडा व्हायला लागलाय. गाडी राहिली साईडला नुसतं खेकडे चाळे नुसतं खेकडे चाळे. कसं आहे बल्ली शाळेतल्या पोऱ्या आपल्या त्या सगळ्या शाळेतल्या पोरे आहेत बाई. ते एवढं आमचं दुकान आहे रे बनत. अच्छा आता आपल्याला हा बागेवाडी हा मला भेटलाय ट्रेक. पण गेलो असतो रे एवढं मेहनत घ्यायला. सरळ जायचंय का चैतन रोड सरळ आहे का बरोबर. भाई सांगतोय ट्रॅकला गाडी जाणार नाही तर फायनली आता आम्ही आलोय लोकेशनला. आम्हाला भरपूर वेळ झाला आम्ही फिरतोय लोकेशन शोधतोय काढलं शोध. तर लास्ट टाइम सारखं जर इथं पण दांडा बसला पहिली गोष्ट ज्यांनी सांगितलंय ज्यांनी आपलं लोकेशन सांगितलंय त्याला ना असं पोत त्या का भरणार प्लॅस्टिकचं ते आपल्या एरियाचं पोत भेटतंय माहिती आहे तुला त्याच्यात त्याला 2-3दा असला आपटणार ना वल्ली भाई. जिंदगीत कुणा लोकेशन सांगायच्या कामाचं राहिलं नाही पाहिजे. तो तरी कुठल्या लोकेशनला गेला पाहिजे. दादा बोल. अल्ट्राटेकचं सिमेंट वापर. कशाचं अल्ट्राटेकचं सिमेंटचं पोत असतं नाही का जोड मजबूत राहतात. तिथं बी आत अंदर पिटो. पण मी काय म्हणतोय आपण लोकेशनला चाललोय ना भूक रे तो पण त्याला.
हेच ते लोकेशन आहे भाई. खरं खरं सांगायचं हा. एवढं काय पॉझिटिव्ह वाईट येतच का किंवा नाही असं काय वाटतंय का? आहे बऱ्यापैकी तर आहे. लय जणांची अशी हे होती की इथं या शेवटी आलोय. माझ्या मागचं लोकेशन आहे आणि हे देवीचं समोर मंदिर आहे. चाललंय खरं बरोबर. उतरायला जागा भेटली पाहिजे आता फक्त. दम तर मारण्याचं लागायला लागलंय. हे बघ हे सागाचं नाही का चोळ हात लावला होता काय होतं? हात लावला होता काय म्हणते? तो लाल कलर यायला लागला दिसला का? पण काय विषय दादा? सागाचं पण सागाचं पण म्हणजे सागाचं झाड असतं का? इकडनं रस्ता वाटतं इकडं. तर मी तर म्हणतोय भाई आपण डिस्कवरीचा चॅनल चालू केला पाहिजे. महाराष्ट्रातला डिस्कवरी होय. इंडियन डिस्कवरी. हो. हे झाड आहे कशाचं सांग बरं? हे कॅक्टसचा एक प्रकार आहे. कॅक्टस म्हणजे काय? निवडुंग. काय निवडुंग निवडुंग म्हणजे? निवडुंग म्हणजे तो अति कमी पाण्यात पण उगू शकतो, पाणी नसलं तरी उगू शकतो. निवडुंग म्हणजे त्याला म्हणतात का? या लोकेशनला यायला किती वेळ फिरवला असेल रे आपल्याला? हा नाही आपण इकडनंच येऊन परत डबल टिबल फेऱ्या मारलेल्या आहेत माहिती का आम्ही. असं असतं इथल्या लोकलचा एखादा बंदा धरला ना कॉन्टॅक्ट मध्ये होऊन जातं. मला तर नाही आवडलं एवढं. चल ना. त्या गाड्या पार्क करायला लागतात ह्या बघा या अशा. हे जे वर दिसतंय ना तुम्ही जिथनं चढायला बघताय, आता अशीच आम्ही पण गाडी घेऊन गेलो होतो, पण एवढे घाणेरडे फसलोय की न सांगायसारखं. तर आले कधी तर तुम्ही तर अशा इथं या साईडलाच गाड्या पार्क करत जावा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्रास नाही होणार. नाहीतर पुढे लटकलेच म्हणून समजायचं. आणि भाऊ हे पुलाच्या वरती लावायच्या, कारण प्रॉब्लेम काय होतो, जे पूल बिल आता जे झालेलं आहे ते पाण्याखाली कधी पण जाऊ शकतोय, कारण इकडे पाऊस सारखाच चालू आहे. का तरी एवढं लागलेत ना. भूका नाही भूक जेवण धूप धूप भूक एवढी लागली ना. कारण आम्ही आलतो 1 वाजता. आता टाइम किती झालाय माहितीये का? 5:15च्या वर झालेत. पण आता जवळपास एक वडापावची जरी गाडी जर दिसली असते ना तरी जीवाला बरं वाटलं असतं रे. आणि हा मी तर म्हणतो तुम्ही ज्यावेळेस पण याल ना या पाणवडीच्या धबधब्यामध्ये बघण्यासाठी, म्हणजे या धबधब्याला एकतर बघायला, खाऊन या नाही तर डबा घेऊन या. हा बेस्ट ऑप्शन राहील. येताना खुश होऊन येणार, पण जाताना तुम्ही एवढे घाण नाराज होताल. ट्रॅक करायचं, तिथून चालत जावा, हे करा ते करा. लॅब कुत्र्याचे जसे हाल होते तसे आमचे झालेत. जीप तर बाहेर निघली. याला पावशेरचा मास पण नाही. धबधब्याला जाऊन तर काही एवढं वाटलं नाही. धबधब्याला तर काही एवढं वाटलं नाही. कारण जो आतला इथला जो निसर्ग आहे, हा निसर्ग मात्र पावर आहे. पहिले पावर म्हणजे एक वेगळंच सुख आहे इकडं. काय पण एकदम म्हणजे शांत आता- भाई. नेटवर्क विटवर्क काय नाही मोबाईलला. आमचं नेटवर्क नाहीये आणि आल्यापासून इथं रेंजच नाहीये. ना मॅप चालतोय ना इंस्टा चालतोय ना वॉटेवरचे काही असं ते काहीच चालत नाही. पण लोकेशन मात्र आहे ओके. भले धबधबा नाही एवढा खास वाटत. आणि सगळ्यात एक भारी गोष्ट भाई, इथं मिळालं की इथंच पावायला जागा आहे. दिसली का? इथं चाळ आहे, इथं हाडकं डायरेक्ट पावायला बाहेर. कोणतं तुम्हाला दाखवतो मी. आता मला सांगा इथं माणसाने रडायचं, इतका आनंद घ्यायचा ते सांग. स्मशानभूमी तेवढी स्वच्छ असते का? माणसं इथं रडण्यासाठी येणार का आनंदासाठी येणार? किती स्वच्छ आहे. एवढी स्वच्छ नाही पाहिजे स्मशानभूमी. माझ्या येत नाही, माझ्या तर मंदिर पण नाही. पण हॉरर असेल तर माझी येते तर बघा आता. तर मला असं वाटतं आता आपण व्हिडिओचा शेवट करावं, कारण फोनला पण चार्जिंग कमी राहिली आणि यांचं पण म्हणणं असं आहे की आता आपण जरा वैतागलोय, जरा शांत पद्धतीने घरी जाऊ. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.